नमस्कार मुलांनो आणि पालकांनो. काल 2 एप्रिल 2026ची सिंधुदुर्गच्या अनेक न्यूजपेपरमध्ये मी बातमी वाचली की एका 17 वर्षाच्या मुलाने अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केली. ही बातमी अत्यंत धक्कादायक, मनाला सुन्न करणारी आहे. मुलांनो, एका कागदाच्या तुकड्यासाठी तुमचं अनमोल आयुष्य एवढं स्वस्त आहे का? तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी आणि या जगासाठी खूप महत्त्वाचे आहात. शैक्षणिक अभ्यासक्रमात आपण हुशार असलो म्हणजे जग जिंकल्यासारखं आहे का रे पोरानं? तसं काही नाही आहे. हां, अभ्यासाचं महत्त्व आहे, फार आहे. पण आता एखाद्याला शिक्षणामध्ये इंटरेस्टच नाही आहे, उत्साहच नाही आहे, म्हणून असं निराश होऊन जायचं नाही आहे. असे अनेक उदाहरणं आहेत की बाबा ज्यांचं कमी शिक्षण आहेत किंवा शिकलेलेच नाही आहेत काय, पण ते चांगला व्यवसाय करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहेत आणि चांगलं यशस्वी जीवन जगत आहेत, आनंदी आहेत. म्हणून तुम्ही हे असं पाऊल उचलणं फार चुकीचं आहे की अभ्यास मला कळत नाही, अभ्यास मला समजत नाही, मला गणित समजत नाही, मला शास्त्र समजत नाही. फॉरगेट इट, विसरून जा त्यांना मग. पण आत्महत्या करणं चुकीचं आहे. ही तुमची गोष्ट तुमच्या पालकांना सांगा, पालकांना नाही तर आपल्या मित्रांना सांगा, शिक्षकांना सांगा. जे तुमचं कोणी जवळचं आहे, ज्याच्यासोबत तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता, त्यांच्याशी तुम्ही बोला, मन हलकं करा. पण असं डायरेक्ट टोकाचं पाऊल घेऊ नका रे तुम्ही. आणि जर जवळचं कोणी नाही किंवा जवळच्या व्यक्तीला मी कसं सांगू, मित्राला कसं सांगू, माझ्या आईवडिलांना कसं सांगू, तर ॲक्च्युली महाराष्ट्र शासनाने टेलिमानस एक हेल्पलाईन चालू केलेली. ह्याची जनजागृतीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. पण जेव्हा जनजागृती होत असते तेव्हा लोक ह्या जनजागृतीकडे दुर्लक्ष करतात. ही अत्यंत खेदाची बाब आहे. या टोल फ्रीचा नंबर आहे 14416 14416 नंबरवरती तुम्ही टेलिमानसद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे जे उपलब्ध असलेले जे प्रतिनिधी आहेत ते तुमची समस्या ऐकून घेऊ शकतात, त्याच्यावरती तुम्हाला तोडगा सांगू शकतात. पण एकदा ट्राय तर करा, तुम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शिक्षणाखेरीज ह्या जगामध्ये अनेक प्रतिष्ठित लोक आहेत की ज्यांनी कमी शिक्षण घेतलेलं आहे, वेगवेगळ्या उच्च पदावरती ते कार्यरत आहे. माझ्या जीवनातील एक खरा किस्सा तुम्हाला सांगतो बरं का पोरांनो. साधारणतः 2005 या वर्षी मी एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत होतो. तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काही मुलं घ्यायची होती. एक लातूरवरनं मुलगा आला, नाव त्याचं धनंजय शिंदे. मला म्हणला, साहेब वाटेल ते काम करेल नाही का. मी त्याला त्याचं शिक्षण विचारलं, काय शिक्षण झाले भाऊ? मला 10वी झालेलं आहे. काय म्हणलं, मग 10वी पुढं काय नाही शिकलास? आता घरच्या परिस्थितीमुळे त्याला पुढं काय शिकता आलं नाही. पोरगं एकदम कष्ट, काही म्हणून म्हणजे पाहिजे ते काम करायची तयारी त्याची, पाहिजे ते. काय आमच्याकडे स्टोअर डिपार्टमेंट होतं. स्टोअर डिपार्टमेंटमध्ये इतके व्हरायटी होती, इतकी आयटम्स होते, म्हणजे साधारणतः एक
8,000च्या आसपास आयटम होत्या बरं का. आणि ते आम्हाला तेव्हा म्हणजे साधारणतः 25 वर्षापूर्वीचा काळ असेल, 25-30 वर्षापूर्वीचा काळ हा. आम्हाला तेव्हा नुकतेच संगणक आलेले होते आणि आम्हाला ते सिस्टीमनुसार नंतर तेव्हा ते जॉब स्टॉक कार्ड असतं त्याचं ते स्टॉक कार्डनुसार आणि फिजिकली असे मोजून घ्यायचे होते. तर ह्या गाड्याने ह्याच्यासोबत दुसरी आमची मुलं टीम होती, सगळ्यांनी मन लावून इतकं छान काम केलं. मी ह्याचं काम पाहत होतो, मी एकदम ह्याला ॲप्रिशिएट केलं. मग ह्याला मी म्हटलं की बाबा, आणि तसंच आपली दुसरी टीम पण होती, त्या मुलांना पण म्हटलं की तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचा हा साहेब ह्या टेबलावरती बसला आहे, हा छान इतका संगणक कम्प्युटर आहे, ह्याच्यावरती आपण पण काम केलं पाहिजे. पण आता ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पोरं, 10वीच्या वरती एकही पोरगा तिथं कामाला नव्हता. मी आता दुसऱ्या मुलांची पण नाव घेऊ नाही, पण मी धनंजय शिंदे मुद्दाम नाव घेतो कारण पुढं तुम्हाला कळेल. तर ही जी मुलं आहेत बाकीची सुद्धा, ह्या सगळ्यांना मी विचारलं की तुम्ही काम करणार का? मी तुम्हाला सगळं काम शिकवतो, टेक्निकली सगळं काम शिकवतो, फक्त लांब बसायचं, कम्प्युटरला हात लावायचा नाही. आपण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहोत. आणि काम उरकून झालं, कंपनी सुटली की एक आम्ही अर्धा-पाऊण तास मी ह्या मुलांना प्रशिक्षण द्यायचो. आणि ही सगळी पोरं आहेत ना, शांत पद्धतीने सगळं प्रशिक्षण ऐकायचं, काम कसं मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम कसं चालतं हे सगळं ऐकायचं. हे फक्त ऐकायचं एवढंच काम होतं, त्यांनी ते काम करायचं नव्हतं, ते काम माझं होतं. ह्यांनी बाकीची कॅज्युअलची जी कामं होती हेच करायची. पण आमच्यामध्ये कोणी थोर लहान असं अजिबात नव्हतं. आम्ही एक टीम म्हणूनच काम केलेलं तेव्हा, आणि आत्ता पण करतो आहे बरं का. आता आम्ही सर्वजण एक मित्र म्हणून आहोत सगळेजण. तर झालं काय की मला एक दुसरी ऑपॉर्च्युनिटी आली, एक दुसरी संधी आली रांजणगावच्या MIDC कंपनीमध्ये. तिथे सुद्धा एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मला ऑफर आली. मी तिथे जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी माझे इंटरव्ह्यू दिलेले होते. तर पुण्यातल्या अजून एका कंपनीने मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. मी डायरेक्ट त्यांना फोनवरती विचारलं की मला ही कंपनी, ही जागतिक लेवलवरची कंपनी मला एवढा पगार देते, तेवढा तुम्ही पगार देऊ शकताय का? तर ती कंपनी म्हटली नाही, आम्ही एवढा देऊ शकत नाही, पण तुम्ही ॲटलिस्ट आमच्या कंपनीमध्ये येऊन तर जा, आम्हाला एकदा भेट तर द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे, एक छोटासा आम्ही तुमचा इंटरव्ह्यू पण घेऊ. त्यांचा फार आग्रह, 2दा-3दा फोन आले मला. म्हटलं ठीक आहे, भेटायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या कंपनीमध्ये गेलो. कंपनीमध्ये गेला असताना त्यांनी लिटरली माझा 1-1.5 तास इंटरव्ह्यू घेतला. ते म्हणले साहेब तुमचा इंटरव्ह्यू तर एकदम फर्स्ट क्लास झाला, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही जॉईन व्हावं. आत्ता तुम्हाला जो पगार मिळतो आहे तेवढा तर आम्ही देऊ शकत नाही, पण नक्कीच भविष्यकाळात देऊ शकतो. पण मी म्हटलं नाही, ॲटलिस्ट मला आत्ताची जी कंपनी पगार देते त्या पदावरती तेवढा तरी पगार तुम्ही द्या. तर ते म्हणले नाही, तेवढा पण देऊ शकत नाही. मग त्यांनी मला विचारलं की तुमच्या हाताखाली कोणी मुलं असतील जी तुम्ही ट्रेन केली असतील तर तुम्ही त्यांना पाठवू शकता का? मग मी म्हटलं आहेत, माझे हुशार आहेत, सगळी आमची टीमच हुशार आहे. मग मी ह्या धनंजय शिंदेचं नाव त्यांना सुचवलं, पण मी त्यांना आधी सांगितलं हा 10वी पास आहे फक्त. तुमच्या कंपनीची अट आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे, तुमची अट आहे ग्रॅज्युएशन हवं आहे, तर हा तसा नाही आहे. ह्याचं शिक्षण फक्त 10वी झालेलं आहे.
मग हा विद्यार्थी ते म्हटलं हरकत नाही, आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेऊ, तुम्ही त्याला पाठवून द्या. मी धनूला त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवून दिलं. आता हा आपला मराठी मुलगा, म्हणजे तिथं लिटरली मी त्यांना आधी सांगितलं की इंटरव्ह्यू हा पूर्णपणे मराठी झाला पाहिजे, कारण की हा फक्त 10वी शिकलेला आहे. तुम्ही मराठीमधूनच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ह्याचा. ते म्हटलं ठीक आहे. मग ह्या धनूला पण मी सांगून ठेवलं की तुझा पूर्णपणे तिथे मराठीमधूनच इंटरव्ह्यू होणार आहे. ठरल्याप्रमाणे धनू तिथे गेला. त्याचा इंटरव्ह्यू सुरू झाला. तो साधारणतः 1.5 ते 2 तास, माझ्यापेक्षा जास्त वेळ लागला त्याला तिथे. आणि त्याचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर धनूने जोमाने काम करायला सुरुवात केली तिथे. म्हणजे जे त्याला डिपार्टमेंट दिलं होतं त्यात तो त्या प्रावीण्य होतं. स्टोअर डिपार्टमेंटमध्ये आम्ही काम केलेलं, त्याच्यामध्ये तो प्रावीण्य मिळवतच होता. पण त्याचं कामकाज पाहता त्याच्या मालकांनी त्याला मार्केटिंग डिपार्टमेंट दिलं. अजून एक जबाबदारी त्याच्या खांद्यावरती पडली आणि ती त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली. आता मार्केटिंग करताना मेन म्हणजे कसं की आता हा लातूरचा मुलगा, खेडेगावातनं आलेला मुलगा, आपले साधे सुधे शर्ट पॅन्ट असे असलेले, तरी पण मार्केटिंग डिपार्टमेंट म्हणजे बोलणं किती महत्त्वाचं असतं मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये, त्यांनी ते पण करून दाखवलं. की त्यांनी स्वतःच्या बोलण्याने चालण्याने इतका लोकांवरती प्रभाव पाडला की ह्या कंपनीचा ग्रोथ वाढला. कंपनी फार जाम खुश, कारण की स्टोअर डिपार्टमेंट सांभाळून तो आता मार्केटिंग डिपार्टमेंट सांभाळायला लागला होता. कालांतराने परचेस डिपार्टमेंटमधली तिथे जागा रिक्त झाली. मग टेम्पररी धनूला सांगितलं गेलं की बाबा तू परचेसचं पण बघणार का. त्यांनी तेही काम अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं की परचेस ऑर्डर काढणं, लोकांशी भेटणं वगैरे, क्लायंटशी बोलणं अत्यंत चांगल्या पद्धतीने. पण अचानक एक वाईट दिवस आला त्याच्या जीवनामध्ये की रात्रीचा तो प्रवास करत असताना हडपसर इंडस्ट्रियल एरियाचा जो किर्लोस्कर ब्रिज आहे, रात्री त्या पुलावरून चालला होता. साधारणतः 12-12:30चा सुमार होता आणि एका 4 व्हीलरने त्याला धडक मारली. बरं, धडक मारली तर मारली, त्याला फरफडत नेलं तिथं. अत्यंत वाईट गोष्ट. मग मी त्याला सांगितलं, दुसऱ्या दिवशी मी त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तेव्हा धनूला म्हटलं मी, धनू बाबा आपलं लातूरच ठीक आहे काय हे बरोबर, कारण की अक्षरशः त्याला उठता येत नव्हतं. इतकी बेकार परिस्थिती झालेली होती त्याची. त्याला खूप समजून सांगितलं, जा आपल्या गावी जा, तिकडं आपली शेती वगैरे कर काय. पण मला धनू म्हटला, नाही साहेब, मी इथं जाण्यासाठी आलेलं नाही आहे, मी इथे या स्पर्धेत टिकण्यासाठी आलेलो आहे. मला घडायचं आहे, मला घडवायचं आहे स्वतःला. मी आत्ता तर कुठं व्यवस्थित शिकतोय. पहिलं तुमच्यासोबत काम केलं स्टोअर डिपार्टमेंट, त्याच्या अनुभवावरती मी तुम्ही सांगितलेल्या कंपनीमध्ये तिथं काम करतो आहे, छान पगार मिळतो आहे. नंतर मार्केटिंग डिपार्टमेंट त्याला मिळालं, परचेस डिपार्टमेंट, अत्यंत त्याचा साहेब अत्यंत खुश होता त्याच्यावरती. पण ह्या दुर्दैवी घटनेमुळे त्याला त्या कंपनीमध्ये जास्त दिवस राहता आलं नाही. पण धनू काय खचला नाही बरं का. कंपनीतनं तिथनं निघाल्यानंतर पुन्हा मी त्याला भेटलो. नंतर धनू जा आपलं तुझ्या घरी बाबा, कशाला येतं, तिथं आपली चांगली शेती वगैरे कर, मस्त शांत, काय टेन्शन नाही काय नाही. नाही म्हटलं साहेब, एवढं तुम्ही शिकवलं आहे मला, एवढं हे केलं आहे, तर मी इथं घडणारच, घडून दाखवणारच आहे. ठीक आहे, चालेल बाबा, जशी तुझी इच्छा. आणि हा मुलगा शेवटी स्वतःच्या पायावर उभा राहिला.
त्याला जेव्हा पूर्ण बरा झाला, त्यांनी हळूहळू का होईना एक कंपनी स्थापन केली की ज्यामध्ये फक्त तो मटेरियल मुंबईवरनं आणायचा, पुण्यामध्ये विकायचा, पुण्यामधनं विकता आजूबाजूच्या जिल्ह्यांना विकायला लागला. एक रिसेलर म्हणून काम करायला लागला. पण नंतर त्याच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना यायला लागल्या. व्हिडिओ लांब होऊ शकतो म्हणून मी थोडक्यात सांगतोय की त्यांनी इतकं प्रावीण्य मिळवलं त्याच्या बिझनेसमध्ये की तो आता मॅन्युफॅक्चर आहे. येस, तो एक मॅन्युफॅक्चर आहे. त्याची एक नामांकित आता स्वतःची कंपनी आहे. काय, जेव्हा तो इथं आला तेव्हा एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. त्यांनी कंपनी स्थापन केली तेव्हा पण तो एका भाड्याच्याच खोलीमध्ये राहत होता. पण कंपनी जसजशी पुढं प्रोग्रेस करायला लागली, मग त्याने 4 व्हीलर घेतली. स्वतःसाठी घर नाही घेतलं, पण गाडी घेतली, 4 व्हीलर गाडी घेतली. का? तर त्याला लांब लांबच्या ठिकाणी जायचं होतं, अनेक ठिकाणी व्हिजिट करायच्या होत्या. असा धनु. मग 4 व्हीलर झाल्यानंतर त्याची ग्रोथ वाढायला लागली. मग त्यांनी 1 गुंठा जागा घेतली. एका गुंठात त्यांनी एक छान आता बंगला बांधलेला आहे. मस्तपैकी आता त्याच्याकडे 2 ते 3 लक्झरी कार आहेत. जे आई वडील जे लातूरला बैलगाडीतनं फिरायचे, त्यांना तो आता विमानाने प्रवास घडवतोय. जे 4 धाम यात्रा आहे ना, ती त्यांनी विमानाने त्यांच्या आईवडिलांना फिरवलं. बघा, आता त्याचा जो लातूरला भाऊ आहे तो तिथंच आहे. त्याच्यासाठी त्याला पहिली एक क्रेन घेऊन दिली. पण त्या एका क्रेननी तिथलं काम उरकेना म्हणून दुसरी क्रेन घेतली. त्याने पण काय काम उरकना. म्हणजे एवढं तिथं कामाचा धनुची एक ब्रँड तयार झाला धनुचं. म्हणजे त्यांनी स्वतःच्या कामामधनं, स्वतःच्या जिद्दीमधनं एक ब्रँड स्वतःचा तयार केला, क्वालिटी तयार केली. म्हणजे जो तो काही काम करेल ना, जे हातात घेईल ते चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचंच काम करणार तो, असा हा धनु. मग दुसरी क्रेन घेतली तरी उलट जास्तीत जास्त अजून काम यायला लागली. अरे वा, हे काम छान होतं आहे, अरे वा, हे काम छान होतं आहे, आम्हाला अजून एक हे पाहिजे, दुसऱ्या साईडवरती क्रेन पाहिजे. आता महाराजांनी मागच्या महिन्यातच दुसरी क्रेन घेतली. थोडक्यात काय, मला एवढं सांगायचं की आता हा धनु 10वी झालेला, आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुढं शिकता आलं नाही. म्हणजेच मी पोरांना तुम्हाला सांगतो की शिक्षण म्हणजे सगळं काही नाही आहे. शिक्षणाचं महत्त्व तर भरपूर आहेच, पण ज्यांना जमत नाही शिकता येत, नाही गोडी, काय हरकत नाही. धनुचं उदाहरण तुम्ही ठेवा समोर. माझं एवढंच एक म्हणणं आहे की नाही शिकता आलं, नाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला, ठीक आहे. पण मी याचबरोबर तुम्हाला मी एक अजून एक व्हिडिओ तयार करणार आहे, त्यामध्ये शिक्षणाचं पण महत्त्व सांगणार आहे की शिक्षण का घ्यायचं, कशासाठी घ्यायचं ते. तो तास माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी फार महत्त्वाचे आहात. जसं धनु त्याच्या आईवडिलांना विमानाने फिरवत आहे. आता 3 गाड्या आहेत, लक्झरी गाड्या आहेत. काय त्याने हा विचार केला का की बाबा रे, माझं शिक्षण एवढं कमी आहे? नाही. हा निसर्ग, हा भगवंत त्यांनाच साथ देतो जो कर्म करतो. धनु त्याचं कर्म करत गेला, त्याला नवीन संधी मिळत गेल्या, त्या संधींचा तो उपयोग करत गेला
आणि आता एक मोठा बिझनेसमॅन आहे, एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, पोरांनो, की कृपया असं काही करू नका. आत्महत्याचा विचारसुद्धा मनात आणू नका. असं जर काही वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना किंवा मित्रांना, जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना तुम्ही सांगा की तुम्हाला काय अडचण आहे. ती शिकायचं नसेल तर सरळ सांगा नाही शिकायचं म्हणून. नाहीतर आपल्या शासनाचे अनेक उपक्रम आहेत बाळांनो, की रोजगार निर्मिती कशी करता येईल, की जे कमी शिकलेले आहेत, अनेक रोजगार आहेत शासनाचे. तुम्ही वेबसाईटवरती जा, वेबसाईटवरती सर्च करा. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनवरती गुगलवरती जायचं की महाराष्ट्र शासनाचे रोजगार हमी योजना वगैरे काय आहेत, आम्हाला कशा पद्धतीने बिझनेस करता येतील, ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. आरोग्य खात्याची टेलिमानस म्हणून एक सुद्धा यंत्रणा आहे, त्यावरती तुम्ही बोलू शकता. मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 144160 या नंबरवरती तुम्ही डायल करा, त्यांच्याशी बोला. ते तुम्हाला नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करतील लेकरांनो. पण असा वाईट विचार आणू नका रे. तुम्ही तुमच्या घराचं भवितव्य आहे, तुम्ही तुमच्या समाजाचं भवितव्य आहात, तुम्ही ह्या महाराष्ट्राचं, ह्या भारत देशाचं भवितव्य आहे. तर प्लीज असं काही करू नका, असे वाईट मनात विचार आणू नका. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की शिक्षण नाही तर पुढं अनेक मार्ग आहेत, पण म्हणूनच शिक्षणाला कमी लेखून चालणार नाही आहे. मी खास पुढचा व्हिडिओ शिक्षणासाठी तयार करतो आहे, तो नक्की बघा. जर पुढं तुम्हाला असं वाटलं, आणि शासनाने इतक्या योजना आणलेल्या आहेत, भरपूर योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या आपल्या, तर तुम्ही त्या पहा, बघा, तिथे जाऊन चौकशी करा. नक्कीच तुम्हाला तिथे मार्ग मिळेल, एक नवीन संधी मिळेल. तर प्लीज असं काही करू नका. तुम्ही सगळ्यांसाठी, तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी, तुम्ही ह्या आपल्या भारतासाठी सुद्धा फार महत्त्वाचे आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र.